राज्यभरामध्ये आज जागतिक महिला दिन साजरा होतोय। या संदर्भातल्या बातम्यांचा आढावा। महिला दिनाच्या निमित्तानं देशभरामध्ये महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो आणि याच पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये देखील महिलांना विशेष सन्मान दिला जातोय। याच निमित्तानं मुंबईमधल्या मेट्रो 3 म्हणजेच ॲक्वा लाईन मेट्रोच्या CSMT मेट्रो स्थानकावरती आजची संपूर्ण जबाबदारी ही महिलांकडे सोपवण्यात आली आहे। तिकीट काउंटरपासून ते सुरक्षा संचालन आणि प्रवासी व्यवस्थापनापर्यंत सगळी कामं आज महिला कर्मचारी सांभाळताना दिसत आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। आज महिला दिनानिमित्त मुंबईच्या ॲक्वा लाईन मधल्या CSMT स्थानकावरची सर्व जबाबदारी ही महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे। आपण बघू शकतो की आज संपूर्णपणे महिला राज हे आपल्याला देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये देखील दिसून येत आहे। त्याचाच औचित्य साधून आज महिला दिनाच्या निमित्त आज या ॲक्वा लाईन मेट्रो स्थानकाच्या CSMT स्थानकावरती महिला कर्मचाऱ्यांना आज संपूर्णपणे जबाबदारी ही देण्यात आली आहे। काय सांगाल एकंदरीत आज काय काय जबाबदारी तुमच्याकडे इकडे देण्यात आली आहे? मी CSTची स्टेशन कंट्रोलर आणि ही माझी टीम। तर आज आम्ही जितक्या पण ठिकाणी कंट्रोल म्हणजे वर्किंग वुमेन्स जे पण आहेत ना, ते सर्व आम्ही डिप्लॉय केलेले आहेत। जसं की MSF स्टाफ, सर्व MSF आज वुमेन्स आहे। त्यानंतर SA, स्टेशन अटेंडन्स, टिकिटिंग स्टाफ सर्व वुमेन्स आहे आणि त्यात सिक्युरिटी टीम पूर्ण वुमेन्सची आहे। तर आम्हाला खूप जास्त गर्व होतोय की आज आम्ही इथं पूर्ण स्टेशन सांभाळतोय। मेट्रो स्थानक हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं मुंबईमधलं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रहदारी असते आणि याच ठिकाणी आज या सर्व महिला कर्मचाऱ्यांना आज एकंदरीत हे सर्व स्थानक सांभाळण्याची जबाबदारी ही मेट्रोकडून देण्यात आली आहे। कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं स्टार प्रवाहवरची लोकप्रिय मालिका मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले याच्या सेटवरती विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळेला मालिकेचे निर्माते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मालिकेमध्ये काम करणाऱ्या सर्व महिला कलाकार, तंत्रज्ञ तसंच सपोर्ट स्टाफ यांचा सन्मान केला आणि त्यांचं योगदान गौरवलं गेलं। या विशेष उपक्रमामुळे सेटवरील सर्व महिलांना प्रोत्साहन मिळालंय। सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करत आंतरराष्ट्रीय महिला दिन हा उत्साहामध्ये पार पडलाय। जे सावित्रीबाईंनी केलं म्हणजे तुम्ही आज लोकांपर्यंत दाखवता आणि ती जाणीव ठेवणं। सो थँक यू फॉर बीइंग पार्ट ऑफ सच अ डिफरंट व्हेंचर। आणि तुमच्या स्त्रीत्वाला तुमच्या म्हणजे यू गिफ्टेड मी असं काय म्हणतो की वेगवेगळ्या रोलमध्ये फक्त स्त्री जाऊ शकते। ती मुलगी असते, ती बहीण असते, ती बायको असते, ती बहिणी असते, ती आई असते, ती आजी असते आणि तितक्या स्मूथ ट्रान्झिशन असतं की जगातल्या कुठल्याही इतर ॲक्टरला जे जमणार नाही। यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। भाईंदरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विकसित भारत नारी शक्ती संगम या महिला दिन विशेष कार्यक्रमाला उपस्थिती। यावेळेला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या समस्त नारी शक्तीला फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या। राज्यभरामध्ये महिला दिन उत्साहात साजरा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा। विद्यापीठ चौकामधल्या उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाच्या वेळेला सुनेत्रा पवार यांनी शुभेच्छा दिल्या। सांगली जिल्ह्यामध्ये महिला सबलीकरणासाठी नवीन प्रयोग। मुलींच्या स्वसंरक्षणासाठी जून महिन्यांपासून महाविद्यालय आणि शाळांमध्ये लाठ्या काठ्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार। शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। अमरावतीमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जिल्हा परिषदेचा वैदर्भीय महोत्सव पार पडलाय। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। नाशिक जिल्हा परिषदेमधल्या एकल महिलांसाठी स्वावलंबी रंगोत्सवाचं आयोजन। महिला दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये पारंपरिक वाद्यावरती ठेका धरत महिलांचा आनंदोत्सव। हिंगोलीमध्ये महिला दिनाच्या निमित्तानं नऊवारी साडी नेसून महिला एकवटल्या, तर सायकल चालवत महिलांनी स्वास्थ्य नारीचा संदेशही दिला। नागपूरमध्ये 2 बहिणींनी आईच्या मदतीनं घराच्या टेरेसवरती बाग फुलवली आहे।
भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढत असल्यामुळे बहिणींच्या या प्रयोगाचं कौतुक होत आहे। महिला दिनाच्या निमित्तानं 2 बहिणींच्या उपक्रमाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल। छत्रपती संभाजीनगरच्या कुंभेफळ गावामधील एका महिलेनं एआयच्या माध्यमातून शिवरायांच्या जीवनावरती चित्रपट तयार केलाय। महिला दिनाच्या निमित्तानं सुकन्या सावंत यांनी तब्बल 8 महिन्यांच्या मेहनतीनंतर हा सिनेमा पूर्ण केला। भिवंडी शहरामधील सिल्क हाऊसमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांचा सन्मान। या कार्यक्रमामध्ये महिला सुरक्षा, कायदा व्यवस्था यावरती चर्चासत्र झाल्याची माहिती आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं धुळ्यामधल्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जिल्हास्तरीय अस्मिता लीग या स्पर्धेचं आयोजन महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन। नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने यशवंत स्टेडियम इथे पिंक रन 2026 मॅरेथॉनचं आयोजन अमृता फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ। सर्वांना मी हे सांगेन की आज मी नागपूरला आलेली आहे। नीताताई ठाकरे मॅडमजींनी इथे खूप सुंदर पिंक रन ही ठेवलेली आहे। स्त्रियांच्या शक्तीसाठी काय जरुरी आहे, सशक्तीकरणासाठी काय जरुरी आहे की ते हेल्दी राहाव्यात आणि त्यासाठी अशा रन आणि रेग्युलरली स्त्रियांनी आपल्या हेल्थकडे लक्ष देणं हे जरुरी आहे आणि याची सुरुवात आज होती महिला दिनाच्या दिवशी, याचा आनंद आहे। डोंबिवलीमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं 9111 विद्यार्थिनींनी लेझिम वादन आणि योगा करत विश्वविक्रम घडवलाय। रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यापूर्वी सांगलीकरांच्या नावे या विश्वविक्रमाची नोंद होती। 9111 विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांनी मुलींनी विशेष करून नारी शक्ती म्हणून त्यांनी यामध्ये सर्वांनी भाग घेतला होता आणि तो रेकॉर्ड प्रस्थापित झाला। आम्ही सर्वजण आणि पूर्ण जग या सर्व गोष्टीचं साक्षीदार आहे। त्यामुळे ही सर्व विद्यार्थिनी ज्यांनी यामध्ये भाग घेतला त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कौतुक करतो। महिला दिनाच्या निमित्तानं मुंबईमध्ये भाजप महिला मोर्चाकडून भव्य महासाडी वॉकेथॉन चं आयोजन करण्यात आलं। गोरेगाव पूर्व इथल्या आर्यन मिल्क कॉलनी परिसरामध्ये भव्य महासाडी वॉकेथॉनचं आयोजन, शेकडो महिलांचा समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।